नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। नाशिक शहर पोलीस दलासह नाशिक ग्रामीण पोलीस दलात उडाली खळबळ। माझी वरपर्यंत ओळख आहे, तुम्हाला कोणत्या ठिकाणी बदली करायची आहे सांगा, बदली करून देतो असे सांगून लाखो रुपये लुटून पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याची फसवणूक केली आहे। मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणूक व खंडणीचा गुन्हा दाखल आहे। दिनांक 24 जुलै 2025 रोजी चांडक सर्कल येथे सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास प्रशांत शेखर नागरे, नेमणूक नाशिक रोड पोलीस स्टेशन यांना संशयित सागर बाळासाहेब पांगरे पाटील, राहणार पांगरे मळा, भुजबळ फार्म जवळ सिडको व संशयित नितीन चंद्रकुमार सपकाळे, राहणार मालेगाव यांनी आपली वर ओळख आहे असे सांगून चांडक सर्कल येथे समक्ष भेटून तसेच मोबाईल फोनद्वारे ओळख भासवली व आपल्या ओळखीने पोलीस निरीक्षक मनोहर कारंटे, नेमणूक भद्रकाली पोलीस ठाणे नाशिक शहर यांची बदली करू शकतो असे भासवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी 35 लाख रुपयांची मागणी करून फसवणूक केली आहे। म्हणून फिर्यादी प्रशांत नागरे, नेमणूक नाशिक रोड पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादीवरून मुंबई नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच दिनांक 15 जुलै 2025 ते 28 जुलै 2025 च्या दरम्यान चांडक सर्कल येथे पोलीस अंमलदार गौतम भिकन बोराळे, नेमणूक मालेगाव शहर पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण यांना संशयित सागर बाळासाहेब पांगरे पाटील याने बोलावून त्याची वरपर्यंत ओळख असल्याचं खोटे सांगून फिर्यादीस व फिर्यादीचा मित्र नितीन सपकाळे अशांना स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण येथे बदली करून देतो असे खोटे आश्वासन देऊन वेळोवेळी त्यांच्याकडून 2 लाख रुपये घेऊन फसवणूक केली आहे। तसेच आणखीन 1 लाख रुपये न दिल्यास तुमची कुठेही बदली करून नुकसान करण्याची धमकी दिली आहे। म्हणून फिर्यादी पोलीस अंमलदार गौतम भिकन बोराळे, नेमणूक मालेगाव शहर पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास मुंबई नाका पोलीस करीत आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक।